नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमी संलग्नित यशस्वी अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, पंचायत राज. जे की पंचायत राज, कंबाईन, राज्यसेवा, पोलीस भरती आणि येणाऱ्या सरळ सेवेमध्ये या पंचायत राज टॉपिकचा खूप फायदा होणार आहे. तरी सर्वांनी बघून घ्या. तरी पंचायत राज पंचायत राजमध्ये महत्वाचं काय? आर्टिकल्स हे जोड्या लावामध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये पोलीस भरती असो, राज्यसेवा असो, कंबाईन बी असो, कंबाईन ग्रुप सी असो किंवा ऑल तलाठी असो, ग्रामसेवक असो, ऑल सरळ सेवेमध्ये कलम विचारतातच. तर 243 मध्ये काय त्याची व्याख्या, डेफिनेशन्स, आणि 243 ए मध्ये काय पंचायत राजच्या तर ग्रामसभा, म्हणजे अशाच प्रकारचे कलमा येऊ शकतात. तर 243 डी मध्ये काय रिझर्वेशन ऑफ सीट्स, म्हणजे आरक्षण, जागांचं आरक्षण, रिझर्वेशन ऑफ सीट्स. 243 आय मध्ये काय येते? कॉन्स्टिट्यूशन ऑफ फायनान्स कमिशन, फायनान्स वित्त आयोग. 243 आय मध्ये काय येते? वित्त आयोग. अशाच प्रकारचे कलम आपण एकदा डोळ्याखालून घालून घ्या. म्हणजे कंबाईन ग्रुप बी असो, कंबाईन ग्रुप ए असो, कंबाईन ग्रुप सी असो, पोलीस भरती असो, प्रत्येक एक्झामला कलम विचारतात. नेक्स्ट बघूया. ते आपल्या जे भारताचे जे महाराष्ट्रामध्ये कोणते आहे तर त्रिस्तरीय पंचायत राज, 3 टायर सिस्टीम ऑफ पंचायत राज. पंचायत राज हे काय आपले त्रिस्तरीय पंचायत राजचं धोरण स्वीकारलेलं आहे आपले. त्याच्यामध्ये काय काय ते जिल्हा परिषद, डिस्ट्रिक्ट लेवलला काय असते जिल्हा परिषद, तालुका लेवलला काय असते पंचायत समिती, ग्रामपंचायतीला काय असते गावात काय असते ग्रामपंचायत, म्हणजे सर्वात खालच्या पातळीवर कोणतं आहे तर ग्रामपंचायत, आणि सर्वात जिल्ह्याच्या ठिकाणी काय असते जिल्हा परिषद, तालुक्याच्या ठिकाणी काय असते पंचायत समिती, आणि गाव पातळीवर काय असते तर ग्रामपंचायत. म्हणजे आपली काय 3 टायर सिस्टीम आहे पंचायत राजची, 3 टायर सिस्टीम. हे बघा असं पिरॅमिड्स मध्ये बघू आपण, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. डिस्ट्रिक्ट लेवलला कोण असतो तर जिल्हा परिषद अध्यक्ष असतो, आणि पंचायत समितीला काय असतो बीडीओ असतो, आणि गावाकडे काय सरपंच असतो, सरपंच ग्राम पातळीवर. म्हणजे हे त्यांच्या लेवलला तेच ते काम करतात. नेक्स्ट या पंचायत राजची पार्श्वभूमी, म्हणजे पंचायत राज कशी कशी झाली, कशी निर्माण झाली, त्याची पार्श्वभूमी बघूया आपण. प्रारंभिकची प्रशासकीय सुधारणा. तर पंचायत राज स्थापना करत असताना काय 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 त्याच्यात सुधारणा करण्यात आल्या. तर 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्सने जिल्हाधिकारी हे पद निर्मिती केली. म्हणजे कलेक्टरची निर्मिती कधी झाली? कलेक्टर पदाची निर्मिती कोणाच्या काळामध्ये झाली तर वॉरन हेस्टिंग्स. तर कधी झाली तर 1772 मध्ये. नेक्स्ट 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट लागू झाला. 1772 मध्ये काय केले? वॉरन हेस्टिंग जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी काय झालं तर रेग्युलेटिंग ऍक्ट आला 1773 मध्ये. नेक्स्ट 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट मधील काही त्रुटी दूर करण्यासाठी या प्रशासकीय प्रारंभीची म्हणजे सुधारणा करते मध्ये काय आलं 1784 मध्ये पण सुधारणा कायदा आला आहे, पिट्स इंडिया ऍक्ट. 1784 चा पिट्स कायदा, त्याला मराठीमध्ये पिट्सचा कायदा म्हणतात. 1784 मध्ये मग हे स्थापना झाली, कलेक्टर पदाची निर्मिती झाली, पुन्हा रेग्युलेटिंग ऍक्ट आला. त्याच्यानंतर काय झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रारंभ झाला. मग स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रारंभ कधी झाला तर 1882 मध्ये लॉर्ड रिपन यांनी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ऍक्ट आणला. म्हणजे हे लॉर्ड रिपनलाच काय म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. अजून काय काय केलं त्याच्यामध्ये? तालुका बोर्ड आणि जिल्हा लोकल बोर्डाची पण स्थापना करण्यात आली. नंतर नेक्स्ट बोर्डावर जनता निवडून दिलेले सदस्य नियुक्त, म्हणजे जनतेतून जे सदस्य निवडून येतात ते
असे ह्या प्रकारचा कायदा केला. लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक, यांना काय म्हणतात, फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, म्हणजेच त्यांना मराठीत काय म्हणतात, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. ओके. नेक्स्ट, पंचायत राजची संकल्पना काय. तर महात्मा गांधीचं काय स्वप्न होतं की पंचायत राजची स्थापना करणं, हे कोणाचं स्वप्न होतं, तर महात्मा गांधी. रामराज्य, महात्मा गांधी यांचे आदर्श स्वप्न. पंचायत राज हा शब्द प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरला. तर पंचायत राज प्रथम शब्द कोणी वापरला, तर पंडित जवाहरलाल नेहरू. आणि पंचायत राजचं स्वप्न कोण पाहिले होतं, असा क्वेश्चन येऊ शकते. तर पंचायत राजचं सर्वात पहिले कोणी स्वप्न पाहिलं होतं, तर महात्मा गांधी. आणि पंचायत राज शब्द सर्वात पहिले कोणी उच्चारला, तर त्याचा आन्सर काय द्यायचं की पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. येस. नेक्स्ट बघूया, पंचायत राज विषयी समित्या. पंचायत राजची स्थापना जेव्हा करण्यात आली त्याविषयी काय काय समिती आहे, कोणती कोणती समिती आली, त्या समितीने काय काय शिफारशी मांडल्या. तर महाराष्ट्र शासनाने बलवंतराय मेहता समिती अहवालाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमली होती. बलवंतराय मेहता समिती. पंचायत राजची स्थापना करताना कोणती समिती, बलवंतराय मेहता समिती. त्या बलवंतराय मेहता समितीचे अध्यक्ष कोण होते, तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक. कोण होते अध्यक्ष, वसंतराव नाईक. मग ह्या बलवंतराय मेहता समितीने तिचा अहवाल कधी सादर केला, तर तिचा अहवाल 1961 मध्ये वसंतराव नाईक या समितीने या समितीचा अहवाल सादर केला. नेक्स्ट काय केले मग, 1961 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम आला. 1961 मध्ये अहवाल सादर केला. त्या बलवंतराय मेहता समितीचे अध्यक्ष कोण होते, वसंतराव नाईक. त्याचा अहवाल कधी दिला, 1961 मध्ये. आणि 1961 मध्येच काय आला, दुसरा कायदा कोणता आला, तर जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम. तर मग पंचायत राजची स्थापना झाली. पंचायत राजची स्थापना झाल्यानंतर ते पंचायत राज अंमलात आणणारे प्रथम राज्य कोणते, तर महाराष्ट्राने पंचायत राजचा कधी स्वीकार केला, तर 1 मे 1962. तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचा स्वीकार कधी करण्यात आला, तर 1 मे 1962. तर पंचायत राज लागू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे, अशा क्वेश्चन सरळ सरळ येऊ शकते. पोलीस भरतीला वन लाईनर मध्ये असं येऊ शकते की पंचायत राजची स्थापना करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे, तर कितवे येते, तर 9वे राज्य आहे. असे सरळ सरळ वन लाईनर मध्ये क्वेश्चन येऊ शकतात. पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी ग्रुप सी ला पण येऊ शकते असा क्वेश्चन. तर पंचायत राज अंमलात आणणारी कोणती कोणती राज्य आहेत, फर्स्ट कोणते आहे, तर 2 ऑक्टोबर 1959 ला काय झालं, 2 ऑक्टोबर 1959 ला काय, राजस्थान मधील नागौर या ठिकाणी पंचायत राजचं अंमलात आणणारे हे पहिलं राज्य आहे, राजस्थान. नेक्स्ट कोणता आहे, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश कधी अंमलात आलं पंचायत राजची स्वीकार करणारे, 11 ऑक्टोबर 1959. त्याच्यानंतर कोणतं आलं, आसाम 1960 मध्ये, नंतर तामिळनाडू 1960, पुन्हा कर्नाटक 1960, पुन्हा ओरिसा, नंतर पंजाब, नंतर उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्र कितवा आहे, तर 9वे, 1 मे 1962. म्हणजे आणि सर्वात शेवटी 10वे राज्य कोणतं आहे, तर पश्चिम बंगाल, ऑक्टोबर 1964 मध्ये. म्हणजे आपल्याला असं विचारू शकते की पंचायत राजचे स्वीकार करणारे पहिले 3 राज्य सांगा किंवा पहिले 5 राज्य सांगा, तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे. मग नेक्स्ट बघूया, महाराष्ट्रातील 1965 मधील घटना. ते 1965 जे त्या कालावधीमध्ये कोणत्या कोणत्या घटना घडल्या, जिल्हा परिषदांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका. म्हणजे पंचायत राज स्वीकार झाला त्याच्यानंतर ते महाराष्ट्राने नंतर आपल्या पंचायत राजचा स्वीकार केला. त्या स्वीकार केल्याच्या नंतर 1965 मध्ये कायदा आला. त्या 65च्या कायद्याने काय काय केले, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यामध्ये
त्याच 1965च्या कायद्यामध्ये काय काय आलं, जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात आला, महानगरपालिका व नगरपालिका अधिनियम लागू झाला 1965 मध्ये, आणि 1965 मध्येच ग्राम पोलीस अधिनियम पण लागू झाला त्याच कालामध्ये. नेक्स्ट पॉइंट बघूया, जिल्हा नियोजन आयोग. तर आपल्याला सरळ सरळ असा पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये किंवा MPSC बी मध्ये किंवा सी मध्ये असं डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की जिल्हा नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली. तर जिल्हा नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली तर 1974 मध्ये. तर जिल्हा नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर जिल्ह्यामधले महत्वाचे कोण प्रशासकीय अध्यक्ष असतात, तर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, तर पालकमंत्री. पालकमंत्री काय असतात की जे आपल्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारले असते, म्हणजे जिल्ह्यामध्ये कुठल्याच ग्रामीण भागामध्ये कुठल्याच प्रकारची कुठलीच अडचण येणार नाही, हे काम कोणाचं असतं तर जिल्हा नियोजन समितीचं असते. तर जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कोण असते तर पालकमंत्री. उपाध्यक्ष कोण असते तर विभागीय आयुक्त. आणि जिल्हाधिकारी काय असतात जिल्हा नियोजन समितीचे आयोगाच्या, तर सचिव असतात. जिल्हाधिकारी काय असतात, सचिव असतात. अध्यक्ष कोण असतात, पालकमंत्री. म्हणजे असं सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकतो की जिल्हा नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली, तर जिल्हा नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली तर 1974 मध्ये. आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात, तर त्या समितीचे अध्यक्ष असतात पालकमंत्री. आणि उपाध्यक्ष कोण असतात, विभागीय आयुक्त. आणि सचिव कोण असतात, जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हे सचिवाचं काम करतात जिल्हा नियोजन समितीवर. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा भाग घेऊन घेऊया. तरी आपल्या